प्रेमाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक जबरदस्त ट्विस्ट. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूया सविस्तरमध्ये. भागात आपण पाहणार आहोत. राघव आता सावीच्या हाताला धरून तिच्या रूममध्ये येतो आणि त्यानंतर तिच्या कपाटामध्ये किंवा तिच्या बॅगमध्ये जे काही कपडे असतात तो म्हणतो की सावी मला दाखव, याच्यापैकी तुझे ड्रेसेस कोणकोणते आहेत. त्याच्यापेक्षा आता सावी त्याला म्हणते की हा बघा, हाही एक ड्रेस आहे. तोच ड्रेस राघव उचलतो आणि म्हणतो की हा परफेक्ट आहे. हा ड्रेस तुझ्यावर अगदी प्रिन्सेस सारखा दिसेल आणि मलाही खूप आवडलाय. त्याच वेळेला सिंधू हे सगळं बघत असते. आता त्यावर सावी म्हणते की पोलीस काका, हा तर ड्रेस मला खूप आवडतोच, पण काय आहे ना, हा ड्रेस मी एका स्पेशल दिवसासाठी ठेवला आहे. ज्या दिवशी मला माझे बाबा भेटतील ना, त्या दिवशी मी हा ड्रेस घालणार होते. तेव्हा मग राघव म्हणतो की ओके, तुझं हे कारण समजलं मला, पण आजच्या दिवशी तू जर हा ड्रेस घातलास ना तर मला खूपच आवडेल आणि हा ड्रेस खूपच सुंदर देखील आहे. त्याच वेळेला मग आता इथे लगेचच पुढे सावी म्हणते की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर घालेन मी ड्रेस, पण आईने मला परमिशन तर दिली पाहिजे ना. तेव्हा तो म्हणायला लागते की हो, दिली मी तिला परमिशन, जा तू पार्टीला. असं म्हटल्यावर आता सावी खुश होते आणि ती येऊन सिंधूला मिठी मारते. त्याचप्रमाणे राघव देखील आता सिंधूला थँक्यू असं म्हणतो. तर इथे आता रत्नपारखींच्या घरामध्ये रिसेप्शनची तयारी सुरू झालेली असते. सगळेजण आता तयारीला लागलेले असतात. ऋतुराज म्हणत असतो की चला दादा, आज संध्याकाळी पार्टी असणार, मजा येणार आहे. त्यानंतर मग आता रेश्मा ही ऋतुराजला विचारते की बाबा, ऋषभ कुठे आहे, सकाळपासून दिसला नाही. तेव्हा ऋषभ आता नाशिकला गेलाय असं रेश्माला सांगितलं जातं. तेव्हा रुक्मिणी म्हणते की अगं काय हे रेश्मा, किती ते फोनमध्ये राहायचं, स्वतःचा नवरा कुठे आहे यावरही तुझं लक्ष नसतं, बाकीच्या कामांचं तर सोड. त्यानंतर तिथे आता विनू येतो. विनू आल्याबरोबर सगळं उधळून लावायला सुरुवात करतो. त्यानंतर विनूला रुक्मिणी म्हणते की काय झालंय बाबा तुझं. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही सगळे वाईट आहात, तुम्ही पार्टीला कोणीही सावीला इन्व्हाइट केलं नाही. रुक्मिणी म्हणते की अरे बाळा, असं कसं, आपण तिला इन्व्हाइट करायचं, एक काम कर, तू जाऊन तिला इन्व्हाइट कर, येईल बघ ती. त्याच वेळेला मग ती म्हणते की तुमचं काय ते पिंकी प्रॉमिस, मी प्रॉमिस देते ती येणार. तितक्यात समोरून सावी येते. सावीला पाहिल्यावरती विनू तर खुशच होतो. तो म्हणतो की सावी तू आलीस. मग सावी म्हणते की हो, मग काय, पार्टी होती तर मला यायचंच होतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुझ्यासाठीच मी आली आहे. तेव्हा विनू म्हणतो की हे काय सावी, हा तुझा, तू बाबांना भेटणार होतीस तेव्हा ड्रेस घालणार होतीस ना. तेव्हा मग सावी म्हणते की हो, तुला कसं लक्षात आलं आणि तुला हे कसं कळलं, म्हणजे तू लक्षात कसं ठेवलंस. तेव्हा तो म्हणतो की हो, तुझ्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टी माझ्या लक्षात असतात. डॉक्टर काकू, तुम्ही काय करत आहात, तुम्ही पण थांबा. तेव्हा मग सिंधू म्हणते की नको, कॅरी ऑन, तसंही माझं बाहेर जरा काम आहे, मी निघते. सो मिस्टर अँड मिसेस नत्नपारखी, तुमचं अभिनंदन, आणि रिसेप्शन होईपर्यंत मी रिटर्न येणार नाही, डोंट वरी. असं म्हणून सिंधू निघून जाते आणि सावीला तिथेच ठेवते. हे बघून आता रेश्माला मजा येते. आता रूममध्ये असल्यावरती राघवला मधू म्हणते की खरंच थँक्यू राघव, आज तुझ्यामुळे विनू खूप खुश आहे, तू सावीला इन्व्हाइट केलंस म्हणूनच. त्याच वेळेला मग आता इथे सावीशी बोललास आणि सिंधूची परमिशन मिळवलीस त्याबद्दल थँक्यू. तेव्हा तो म्हणतो की मला खरं तर तिच्याशी बोलण्याची इच्छाच नव्हती, पण जाऊन देत ना. असं म्हणून तो आतमध्ये जातो आणि त्याच वेळेला मधू विचार करते की हा राघव असा का वागतोय, जरा सिंधूच्या बाबतीतलं अजूनही तो विसरू शकला नाही का. सिंधू मंगेशला भेटायला आलेली असते. म्हणत असते की आज इथे घरामध्ये फंक्शन आहे म्हणून मी थांबले नाही. मग राघवच्या बाबतीत तो विचारतो की सावीला कुठे ठेवलंयस, तू त्यांच्याकडे ठेवलंयस का. तेव्हा मग ती म्हणायला लागते की हो, त्यांच्याचकडे ठेवलंय, तिचं खूप मन होतं तिथे थांबायचं, आणि राघवने पण तिला रिक्वेस्ट केली आणि मला देखील, म्हणूनच मी तिला तिथे थांबायला सांगितलं, आणि राघवचं म्हणणं तिला टाळता आलं नाही आणि मलाही. तेव्हा मंगेश म्हणायला लागतो की एक्झॅक्टली, रक्तच रक्ताकडे जास्त ओढ घेत असतं, म्हणूनच तू सांगतोय मी तुला हे सगळं. राघवच्या बरोबर असल्यामुळे तिला कळेल किंवा न कळेल, पण ते दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ असणार आहेत. त्यांना माहीत नाही की स्वतःचे बापलेक आहे, पण तरीही दोघं एकमेकांबरोबरच असतील. सिंधू म्हणते की मला माहीत नाही, पण हे सत्य मला इतकी वर्ष लपवून ठेवावं लागलंय, त्याचा मला खूप त्रास होत आहे. आणि आज मधुताई आणि राघवच्या लग्नाचं रिसेप्शन आहे, त्याच्यामुळे मी तिथे काही थांबले नाही, मी इथे निघून आले. तेव्हा आता मंगेश म्हणतो की काय हे सगळं इतकं होतंय. तेव्हा इथे तर मधू, विनू, त्याचप्रमाणे सावी आणि राघव चौघजणही आलेले असतात. सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. त्याच वेळेला आता इथे त्यांच्यासमोर अन्वी येते आणि त्यांच्या सगळ्यांचं कौतुक करू लागते की छान दिसत आहेत. मात्र मधूचं ती कौतुक करत नाही आणि रुक्मिणी येऊन मधूचं कौतुक करू लागते. सगळेजण आता जमलेले असतात. राघव मात्र जरासा डिसअपॉइंटच असतो, त्याला जरासा चेहऱ्यावर आनंद देखील नसतो. तेव्हा सिंधू म्हणत असते की खरंच आज त्या दोघांचं असं फंक्शन आहे म्हटल्यावरती मी किती तिथे थांबायचं, म्हणून मी निघून आले आणि सावीला तिथे ठेवलं आहे. तिचंही मन मला मोडवत नव्हतं, तिच्या बाबतीतही अन्याय होतोय मला कळतंय, म्हणूनच मी काही बोलत नाही. तेव्हा मग आता मंगेश म्हणतो की तुला माहीत नाही तुझं राघवर किती प्रेम आहे, मग तू त्याला सांगत का नाहीस. मला माहीत आहे तू त्याच्याबद्दल विचार करत असतेस आणि अजूनही तूही त्याला विसरू शकलेली नाहीस, मग तू त्याला सांगू शकत का नाहीस.
तेव्हा मग आता ती म्हणते की नाही मंगेश या सगळ्यांनी काहीच फायदा होणार नाही कारण की आता त्याचं आणि मधुताईचं लग्न झालंय म्हणूनच मी आता त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही. तेव्हा मग मंगेश म्हणायला लागतो की सो वॉट लग्न झालंय म्हणून काय झालं त्याचं तुझ्यावर अजूनही प्रेम आहे असं तो सांगतो. तेव्हा मग आता अन्वी सावी आणि विनूला म्हणत असते की मला माहिती आहे, ही अशी पार्टी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोर तर व्हालच पण ठीक आहे तुम्ही तिकडे जा आणि तुम्ही तुमचं खेळू शकताय डोंट वरी. त्याच वेळेला मग आता ऋतुजा म्हणत असते की बघितलं ही चिल्ली पिल्ली कशी ती काहीतरी केलंच पाहिजे यांचं आज असं ती सांगत असते. आता अन्वी विनू आणि सावीला सांगते की तुम्ही दोघं बसून खेळा आणि राघवचा चेहऱ्यावर मात्र जराही हसून असतो. सगळेजण हे राघव आणि मधुकडेच बघत असतात आणि त्यांच्या दोघांच्या कपलची सगळेजण चर्चा करत असतात आणि त्याच वेळेला एक मुलगी येते ती म्हणते की ही मुलगी छोटी कोण आहे. तेव्हा मग आता रुक्मिणी सांगते की ती ना विनूची फ्रेंड आहे. मग आता ती बाई म्हणायला लागते की नाही मला वाटलं की कॉलनीत नवीन राहायला आली आहे. त्याच वेळेला रुक्मिणी म्हणते की अरे तुम्ही इथे कशाला आलात राघव आणि मधुला कॉंग्रॅच्युलेट करा. तेव्हा जाऊन ती त्या दोघांनाही कॉंग्रॅच्युलेट करते. त्याचप्रमाणे बाकीचे इतर फ्रेंड मंडळीही रत्नाकरला भेटतात सांगतात की खरंच राघव आणि मधुची जोडी जगात भारी आहे बरं आणि हे ऐकून आता रत्नाकरला बरं वाटतं. मात्र ऋतुजाला काहीतरी किडाच करायचा असतो तिच्या दोघांची तशी कुडकुड सुरू असते. तेव्हा आता इथे मंगेश पूर्णपणे सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की हे बघ सिंधू काही झालं तरी ही रक्त हे रक्ताकडे ओढ घेणारच कधीतरी कळणार की त्या दोघांना एकमेकांचं काय नातं. पण आता आता सध्याच्या घडीला तुला राघवला जे काही आहे खरं तुझ्या मनात ते सांगता आलं पाहिजे म्हणूनच मी म्हणतोय की लवकरात लवकर तू हे सगळं त्याला सांगून टाक. तेव्हा सिंधू म्हणते की नाही मंगेश त्याच्याकडे काही फरक पडणार नाही कारण आता ते माझ्यापासून खूप दूर निघून गेलेले आहेत. आता केक आणला जातो आणि ॲनिव्हर्सरीचा केक कापण्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवत असतात. त्याच वेळी ऋतुजा येते. ऋतुजा त्या विनूकडे फोन देते आणि म्हणते की हे काय इथे बसल्यात चंगू चा तुमच्या डॉक्टर काकूला फोन नाही करायचा का तुम्हाला आणि व्हिडिओ कॉल लावायला सांगते. तेव्हा विनू व्हिडिओ कॉल लावतो आणि तिकडचं सगळं सेलिब्रेशन हे सिंधूला दाखवत असतो. रुक्मिणी म्हणते की राघव राणी तुम्ही जोपर्यंत केक कापणार नाही तोपर्यंत हे सेलिब्रेशनचा हे टाळ्या वाजणं चालूच राहणार आहे. मग राघव आणि मधू दोघं जणही तो केक कापायला जातात. राघवच्या चेहऱ्यावर जराही आनंद नसतो. तर इथे तिचा चेहराही सिंधूचा पडलेला असतो रडका असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. योगेशला मध्येच आठवतं की ज्या दिवशी ते दहीगावला आले होते आपल्याला एकत्र पाहिलं तेव्हा ते किती जेलस झाले होते. याचा अर्थ की त्यांना अजूनही तुझ्याबद्दल काहीतरी वाटतं प्रेम आहे. आता राघव मध्येच केक कापता कापता थांबतो हात बाजूला घेतो. त्याच वेळेला आता इथे सिंधूला वाटत असतं की नेमकंच काहीतरी घडणार आहे. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधू दारू प्यायलेली असते आणि ती म्हणत असते की तुम्ही कोणीही काळजी करू नका माझी आणि राघवची जोडी एकदम बेस्ट आहे आणि जी सिंधू आहे ना सिंधू ती राघवची ना एक्स बायको आहे एक्स बायको तिचा आमचा आता काहीही संबंध नाही असं ती आता दारूच्या नशेत बरळत असते. आणि आता राघव हे सगळं बघत असतो आणि मधूचं अगदी पार्टीमध्ये माकडच झालेलं असतं. मधू म्हणत असते की राघव डोंट वरी तुझ्या आणि माझ्यामध्ये आता जो कधी येईल ना त्याला मी शांत ठेवणार नाही त्याला मी अशी ढकलून लावणार ढकलून टाकणार असं सगळं ती म्हणत असते. त्याच वेळेला सिंधू देखील तिकडे आलेली असते. आता सिंधूच्या बाबतीत आणि राघवच्या बाबतीत पार्टीमध्ये मधू आणखी काय काय धमाका करणार हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.